नमस्कार. छत्तीसगडमध्ये जी काही नक्षलवादी जो आहे तो नक्षलवादी प्रभावित एरियामध्ये जवळपास 4000 CRPFचे जवान तैनात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. छत्तीसगडमधील बस्तर हे नक्षल प्रभावित अशा स्वरूपाचे नक्षलवादी प्रभावित क्षेत्र आहे आणि त्या सर्वाधिक प्रभावित असलेल्या क्षेत्रामध्ये बस्तर हे याचा समावेश होता आणि त्यासह संपूर्ण त्या प्रदेशामध्ये जवळपास 4000 CRPFचे जवान तैनात करण्याची योजना सरकारने आखलेली आहे आणि या योजनेच्या मार्फत मार्च 2026 पर्यंत संपूर्ण नक्षलवाद जो आहे तो संपुष्टात आणण्याचा संकल्प सरकारने केलेला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु हा संकल्प करत असताना हे नक्षलवादी तयार होतात का? नक्षल प्रमाणित क्षेत्र जे आहे ते क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाची ॲक्टिव्हिटी होते का? या मूळ प्रश्नाकडे सरकारने अधिक लक्ष जे आहे ते लक्ष दिलं गेलं पाहिजे, परंतु ते देताना दिसत नाही आणि अशा स्वरूपाची काहीतरी तोडक्या स्वरूपाची योजना जी आहे ती योजना हाती घेतली जाते आहे आणि त्यातनं ज्या काय समस्या आहेत त्या समस्या तशाच राहत आहेत असं दिसतं आहे. आणि हा सगळा पाठ जो आहे तो रणनीतीचा स्ट्रॅटेजीचा पाठ आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. परंतु स्ट्रॅटेजी ही विचारपूर्वक वेगवेगळ्या थिंकर्स ज्या काय आहेत, थिंकर्स विचारवंत आहेत आणि लेखक आहेत, त्याच्यावर अभ्यासकर्ते जे आहेत त्या अभ्यासकर्त्यांचा विचारा जो काय थिंकिंग जे आहे ते विचारात घेऊन या नक्षलवादी स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीच्या विरोधात कार्य केलं पाहिजे, त्या थांबवण्यासाठी कार्य केलं गेलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. रायपूरपासून 400 ते 500 किलोमीटर अंतरावर रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आणि तिथून साधारणतः 400 ते 500 किलोमीटरच्या अंतरावर या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी होत असतात आणि त्या ठिकाणी या CRPFच्या अनेक तुकड्या ज्या आहेत त्या तुकड्या तैनात आहेत. तुकडी 159 ही तुकडी तैनात आहे. तुकडी 218 ही तुकडी तैनात आहे. तुकडी 214 ही तैनात आहे आणि तुकडी 22 ही तैनात करण्यात आलेली आहे. प्रत्येक तुकडीमध्ये साधारणतः 1000 कर्मचारी असतात आणि हे सगळे कर्मचारी 1000 तर असे एकूण सगळे 4 तुकड्या ज्या आहेत त्या 4 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्यांची नावं की या पद्धतीने आहेत: तुकडी 159, तुकडी 218, तुकडी 214 आणि तुकडी 22. या सगळ्या तैनात ज्या आहेत त्या तैनात केलेल्या आहे. कुठे? बस्तर असेल, दंतेवाडा असेल, सुकमा असेल, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सगळ्या परिसर जो का आहे तो ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलच्या भागामध्ये या सगळ्या तैनात केल्या जाणार आहेत. अशाची ही योजना केंद्र सरकारने राबवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला डाव्या विचारसरणीचा धोका आहे अशा स्वरूपाचे स्टेटमेंट केंद्र सरकार करताना दिसतं आहे. असेलही काही प्रमाणात जो डाव्या विचारसरणीचा धोका, परंतु पूर्णपणे त्याला डावी विचारसरणी जबाबदारी आहे असं निर्णयापर्यंत येणं चुकीचं आहे. आणि या योजना ज्या आहेत त्या योजना खरोखरच चांगल्या आहेत, परंतु त्याच्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे. ती समस्या नेमकी का निर्माण होते आणि ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी नक्षलवादी प्रणालीत जो काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये विकासाच्या योजना ज्या आहेत त्या व्यवस्थित राबवल्या तर ही समस्या नक्कीच सुटू शकेल असं मला वाटतं. थांबूयात. नमस्कार.